गाईस तुम्हाला माहिती का आमचे भांडण झाले होते ना तर ही ना रडत होती आणि रडू मला फोटो पाठवत होती माहिती का. तर आमचे भांडणं कशावरून झाले ते मी तुम्हाला पुढे सांगते. तर सकाळी काही मी शूट केलेलं नव्हतं, दुपारीच करायला घेतलं. पप्पांनी छान ऑमलेट करून दिले आणि माझ्या पप्पांचे पण खूप जास्त नखरे असतात बरं का. त्यांना चपाती पण गरम करून द्यावी लागते. त्यानंतर मी त्यांना जेवण वगैरे दिलं आणि दुपारची भांडी घासून घेतली. सकाळी माझ्या बहिणीने भांडी घासली होती आणि संध्याकाळचे पण तिच्याकडेच होते, पण ती झोपल्यामुळे मीच घासून घेतली. त्यानंतर मम्मी आल्यावरती चहा पिला आणि मी आणि बहीण फाट्यावरती चाललो होतो. आणि मी आज खूपच जास्त खुश होते बरं का, कारण खूप दिवसानंतर मी माझ्या बेस्ट फ्रेंडला भेटले होते. त्यानंतर मग आम्ही केक शॉप मधून चॉकलेट बॉल पण घेतले. मला विचारलं होते आणि तुला घ्यायचा का, पण मी नाही म्हणले होते. पण नंतर मी त्यांचाच खाल्ला होता बरं का. त्यानंतर मग आम्ही पाणीपुरीच्या दुकानामध्ये गेलो. तिथे गेलो ते सगळ्यात आम्ही बर्गर ऑर्डर केला. बर्गर खाल्ल्यानंतर आम्ही पाणीपुरी खाल्ली. आणि आता येऊयात मेन पॉईंट वरती, काय आमचे की भांडणं कशावरून झाले. भांडणं नव्हते झाले, असंच मी तिच्यावरती प्रँक करत होते, कारण ती एक दिवस माझ्यासोबत आली नव्हती. ती दुसऱ्या फ्रेंड सोबत गेलेली होती. त्यामुळे मला जराशी जेलसी फील झाली होती, म्हणून तिच्यावरती मी प्रँक करत होते की मला तुझ्यासोबत बोलायचं वगैरे नाहीये. तर ती लगेच रडायला वगैरे लागली आणि मला फोटो पाठवायला लागली. तर असं काहीतरी झालं होतं. त्यानंतर मग सगळं काही घेतलं तरी पण आमचं काही घेऊन कम्प्लीट झालेलं नव्हतं, म्हणून परत किराणा दुकानात गेलो, कारण माझ्या मम्मीला आज पनीरची भाजी बनवायची होती, म्हणून पनीर घेतलं. आणि त्यानंतर मग शिवानीला बाय बाय केलं. तर असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका. भेटूयात आता पुढच्या व्लॉगमध्ये. ओके, बाय बाय.